बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताची मोठी बातमी समोर येते। राज्यामध्ये महाविकास आघाडीचा जोरदार या ठिकाणी विजय झालेला आहे। महायुतीला जोरदार दणका खरं तर हा म्हणावा लागेल। 48 पैकी महायुतीला 28 तर महाविकास आघाडीला 28 तर महायुतीला 19 जागा मिळालेल्या आहेत। राज्यामध्ये भाजपनंतर ठाकरे गट दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे, तर भाजपच्या गेल्या वेळीपेक्षा जागा यावेळी घटल्या असल्याचं सुद्धा समोर येत आहे। आपण पाहतोय खरं तर हे महायुतीचं मोठं अपयश म्हणावं लागेल। राज्यामध्ये महाविकास आघाडीनं महायुतीला हा जोरदार दणका दिलेला आहे। पक्ष फुटाफुटीचं हे राजकारण जनतेला काही रुसलेलं दिसत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 48 पैकी 28 जागा या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत, तर 19 जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी आपण ही जळगावची दृश्य पाहतोय। स्मिता वाघ यांचा विजय झालेला आहे। या ठिकाणी शिरूरची ही महत्त्वाची दृश्य आहेत। तिकडे अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। आपण पाहतोय राज्यामध्ये महाविकास आघाडीनं महायुतीला हा जोरदार दणका दिलेला आहे। 48 पैकी 28 जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत। त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची ही रणनीती यशस्वी झाल्याचं आपण म्हणू शकतोय। आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव केलेला आहे। तिकडे नारायण राणे सुद्धा विजय झाले आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे। इकडे सुषमा अंधारे सुद्धा अगदी उत्साहात आपल्याला फिरकताना दिसतात। आपण पाहतो या महिला कार्यकर्त्यांचा सगळा हा जल्लोष आहे। ठाकरे गटाच्या या महिला कार्यकर्त्या आहेत। तिकडे शिरूरमध्ये तुतारी हातात घेऊन जल्लोष केला जातोय। 48 पैकी महाविकास आघाडीला खरं तर हे 28 जागांचं यश मिळालेलं आहे।